हॅलो नमस्कार मंडळी, मी रोहिणी, तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हॅपी गर्ल रोहिणीमध्ये। तर आता आपण चाललेलो आहे बाय रोड हरेश्वरला। तर आपण कारने प्रवास करणार आहे आणि येस 200 किलोमीटर आहे इथून आणि 4 ते 5 तास लागतात आपल्याला तिथे पोहोचेपर्यंत। सो तुम्हाला हा ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल, जर तुम्ही विकेंडला बाय रोड ट्रिप करत असाल तर कसं जायचं, कुठे जेवायचं, सगळी माहिती मी ह्या ब्लॉगमध्ये देणार। सो पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडलं तर नक्की चॅनलला लाईक करा। अष्टविनाय गणपती मधले 3ऱ्या क्रमांकाने उल्लेख केला जाणारा गणपती म्हणजे रायगड जिल्ह्यातील पाली गावचा बल्लाळेश्वर। या गणपतीला पालीचा बल्लाळेश्वर असेही म्हटले जाते। गणेश पुराणातही या गणपतीचा उल्लेख आढळतो। या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे या बाप्पाला भक्ताच्या नावाने ओळखले जाते। हे एक स्वयंभू गणेशस्थान असल्याचे गणेश भक्त मानतात। या गणपतीबाबत एक पारंपरिक कथा सांगितली जाते की बल्लाळ नावाचा एक गणेश भक्त होता। तो या गणपतीची भक्ती करत असे। या भक्तांच्या नावावरूनच या गणपतीला बल्लाळेश्वर हे नाव पडले गेले। तर फ्रेंड्स, आम्ही आलेलो आहे आता पाली इथे गणपती श्री बल्लाळेश्वर यांच्या मंदिरात आलेलो आहे आणि हे मुंबईपासून आम्हाला इथे 2 तास लागले। म्हणजे आपल्या मुंबईपासून 98 किलोमीटर अंतरावर आहे, मुंबई पुणे हायवेवर आहे आणि तिथून आपल्याला 2 तास तरी लागले इथे यायला। मध्ये आम्हाला इमॅजिका रिसॉर्ट लागलेलं होतं आणि आपण नागोठणे इथून आलात तर तुम्हाला 11 किलोमीटर अंतरावर लागलं आणि आता आपल्याला 11 वाजलेले आहेत आणि येस, मंदिरामध्ये छान असं पाया पडून झालेलं आहे आणि आता प्रसादालय म्हणजे आम्ही इथे जेवणार आहोत आणि मग हरिहरेश्वरला जाणार आहोत। सो आता मग तिथे आपल्याला सेम अंतर म्हणजे इथून 2 तास आहे हरिहरेश्वरला जायला। तर आम्ही इथून जेवणार आणि मग बाकीच्या प्रवासाला लागू। आता जेवण झालेलं आहे आणि आता आपण थांबलेलो आहे रसवंती गृह इथे, म्हणजे रस पियायला उसाचा। त्याच्यानंतर आपण निघणार आहे हरिहरेश्वरला जायला। सो चला, वेळ न घालवता आपल्याला लवकरच हरिहरेश्वर करून आपल्याला बीचवर पण जायचं आहे। सो हे आमची पंटर लोक बघा लॉलीपॉप एन्जॉय करतायत आणि तुम्हाला काय दिलं? मस्तपैकी छान लागतंय, एन्जॉय। शाळेच्या बाहेर बोरं खायचं त्याची आठवण आली आणि आता आम्ही बोरं घेतली आहे, मस्तपैकी छान झालं। सो चला, आता आपण गाडी बाहेर काढणार आहे आणि निघणार। पुढे लेट होता का म्हणून आता आपण रीच झालेलो आहे हरिहरेश्वरला आणि आता आपण जाणार आहे हरिहरेश्वर मधलं भक्त निवास, तिथे आपण स्टे करणार आहे। सो मी तुम्हाला दाखवणार आहे आमचे रूम कसे आहेत आणि बाहेरचं पूर्ण एन्व्हायरमेंट कसं आहे ते। तुम्ही बघा, हे भक्त निवास आहे जिथे आपली राहण्याची सोय केलेली आहे आणि आपल्याला रूम छान भेटला, एकदम मोठा आहे आणि 4 ते 5 मोठी माणसं राहू शकतात ह्या रूममध्ये। इथे बाथरूम आहे आणि हा बाहेर।
बघा, एक मिरर दिलेलं आहे आपल्या विंडोच्या बाहेर, असा व्ह्यू. भक्त निवासाच्याच इथे बघा तुम्हाला हरिहरेश्वरचं मंदिर दिसेल आणि मंदिराच्याच समोर आहे हरिहरेश्वर बीच. तिथेच सुंदर असं बोलतात ना व्ह्यू, सनसेट आपला दिसतोय. आपण श्री क्षेत्र हरीश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे आणि त्याच्या बाजूला जे बीच आहे तिथे आपण आलेलो आहे. तर खूप सुंदर निवांत असा छान, जास्त माणसं नाही आहे, सुटसुटीत असा बीच आहे, क्लीन आहे पूर्ण. आणि आपण बरोबर सनसेटच्या टायमाला इथे आलेलो आहे. तर खूप बरं वाटतं. आपलं बोलतात ना तेच रुटीन चालू आहे, तर काहीसं वेगळं म्हणून आम्ही ह्या क्षेत्राला हरिहरेश्वर मंदिराला भेट देण्यास आलेलो होतो. पण आपण बरोबर नियोजन करेक्ट झालेलं आहे. बोलतात ना पिकनिक प्लॅनिंग करून जेव्हा आपण करतो तेव्हा ती आपलं विस्कळते, म्हणजे बरोबर प्लॅनिंग होत नाही. आणि आपण जेव्हा प्लॅनिंग करत नाही तेव्हा ते स्पॉट्स आणि ते बोलतात ना पिकनिक खूप छान अशी मेमोरेबल होते. तसंच आमचं जे झालं आहे, आमचं 2 दिवसापूर्वी ठरलेलं होतं की जायचं म्हणून आणि ते कन्फर्म होत नव्हतं. शेवटी आम्ही म्हटलं जाऊया आपण. आमची बुकिंग पण नव्हती केलेली आम्ही रूमची आणि थेट निघालो. पण बोलतात ना आजचा दिवस खूप छान गेला, प्रॉपर गेला, जसं ठरवलं त्याच्यापेक्षा पण सुंदर गेला आहे ना विशाल? छान गेला ना? मस्त आहे. आणि बघा तुम्ही माणसं पण कमी दिसत आहेत. सो आपण बघणार आहे पुढे जाऊन, भरपूर एन्जॉय करणार. आता थोडेसे फोटो काढून घेतो. मस्त सनसेट झालेला आहे तर चला.